नमस्कार, कोकणी किचन बाय अनितामध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एक पारंपरिक आणि स्वादिष्ट रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे आंब्याचे गोड लोणचं। चला तर मग लगेच बनवायला सुरुवात करून घेऊया। सर्वप्रथम एका पॅनमध्ये तेल गरम करून घेऊया। त्याच्यात 1 चमचा मोहरी, 1 चमचा मेथीचे दाणे आणि 1 छोटा चमचा हिंग घालून घेऊया। आता त्यात 1 कप आंब्याच्या फोडी टाका आणि 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर परतून घ्या। मग त्यात चवीसाठी मीठ घालून घ्या। मग त्यात 1 कप पाणी घालून 5 ते 6 मिनिटं आंबे शिजवून घ्या। मग त्याच्यात अर्धा कप किसलेलं गूळ घालून घ्या। 1 चमचा लाल तिखट घालून 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्या। हे गोड लोणचं चपाती, पुरी किंवा अगदी सहज पण खाल्लं तरी पण खूप छान लागतं। लोणचं पूर्णपणे थंड झाल्यानंतर स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीत साठवा। तर आंब्याचं गोड लोणचं तयार आहे। ही रेसिपी नक्की करून बघा आणि आपला अनुभव मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ लाईक, शेअर आणि कोकणी किचन बाय अनिताला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपी।